मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे. 25 जुलै 2026 आषाढी एकादशी निमित्त परंपरेचं ओपनचं मैदान होतंय. विठ्ठल केसरी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होतंय 25 जुलै 2026 आणि या मैदानामध्ये काही टॉप 10 अंदाजित पैरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सर्वात पहिला पैरा घरचा साज आपल्याला पळताना दिसू शकतो या विठ्ठल केसरी भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये. स्वर्गीय पंढरीशेठ फडके, टायगर गुरुनाथ शेठ फडके, दादा सरकार विगर पनवेल यांचा घरचा साज सर्जा दादा आणि देवा दादा हा घरचा साज आपल्याला विठ्ठल केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. आपण बघितलं असेल, पैलवान केसरीचं भव्य दिव्य असं एक दुसाई बैल मैदान झालं. त्या मैदानामध्ये सर्जा दादा आणि देवा दादा हा घरचा साज आपल्याला पळताना दिसला. एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं मित्रांनो गटाला. परंतु मित्रांनो, पावसाअभावी सेमीफायनल देखील झाला नाही आणि फायनल देखील झाला नाही. मित्रांनो, बक्षिसं वाटून देण्यात आली. आणि मित्रांनो, हा घरचा साज एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं होतं आपल्याला पैलवान केसरी मैदानामध्ये. नक्कीच विठ्ठल केसरी मैदानामध्ये हा घरचा साज आपल्याला पळताना दिसू शकतो, सर्जा दादा आणि देवा दादा. त्याचबरोबर दुसरा पैरा मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या नंदीने आदत वयामध्ये पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरी किताबाचा मान पटकावला आणि त्याचं आणि त्याच्या मालकाचं नाव अजरामर केलं, असा मित्रांनो चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह. जसं बकासूरला मित्रांनो सगळ्या नंदींच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखलं जातं, अशीच मित्रांनो ओळख निर्माण केली आहे. असा हॉटेल सागर शाहिदभाई मुलानी नातेपुते यांचा चतुर्थ हिंद केसरी सचिन जाईल त्या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र होतोय. असा चतुर्थ हिंद केसरी सचिन आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल? सचिन आणि दीपक शेठ पाटील चिर्ले यांचा शॉटगन मेहरबान. आणि मित्रांनो, हे चतुर्थ हिंद केसरी सचिन हा जोड आपल्याला पुन्हा एकदा पळताना दिसू शकतो. आपण बघितलं असेल, आज द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि सगळ्यांच्या मनातली जोडी आपल्याला पळताना दिसली, बकासूर आणि सचिन. एक टॉपचं स्पीड मित्रांनो बघायला मिळालं होतं गटाला, परंतु आज सेमी देखील झाला नाही आणि फायनल देखील झाला नाही. मैदान कॅन्सल झालं आणि बक्षिसं मित्रांनो वाटून देण्यात आली. परंतु मित्रांनो, विठ्ठल केसरी मैदानामध्ये हा एक टॉपचा पैरा मानला जातोय, सचिन आणि शॉटगन मेहरबान. त्याचबरोबर मित्रांनो, तिसरा पैरा आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या नंदीने त्याचं अधिराज्य गाजवलं, असा मित्रांनो राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह आहे, असा मथुर 1001 आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल? आपण बघितलं असेल, माळशिरस मैदानामध्ये मथुरची मित्रांनो गटालाच हार झाली होती. शिरसवडीकरांची रायफल आणि मथुर आपल्याला पळताना दिसले होते. परंतु मथुर नक्कीच लवकर आपल्याला कमबॅक करताना दिसेल. मथुर आपल्याला पाठीमागं मुरगाव या ठिकाणी बिनजोडचं मैदान झालं, त्या मैदानामध्ये पाखरे आणि मथुर पळताना दिसले होते आणि पाखरे आणि मथुर विरुद्ध मुरली आणि बैल अशी लढत बघायला मिळाली होती. मित्रांनो, मथुरने त्या मैदानामध्ये कमबॅक करत बिनजोडच्या गुलालाचा मानकरी ठरला. मथुर आणि पाखऱ्या. मित्रांनो, मथुर आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल विठ्ठल केसरी मैदानामध्ये? तर मित्रांनो, नातेपुतेकरांचा जो लक्ष्य आहे, असा मित्रांनो लक्ष्य आणि मथुर हा जोड आपल्याला विठ्ठल केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. एक टॉपचं स्पीड मित्रांनो लागेल या गाडीला. त्याचबरोबर मित्रांनो, या बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्वात मोठी खरेदी ज्या नंदीची झाली, असा मित्रांनो समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा मल्हार 11-11 जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो गुलालासाठी पात्र होतोय. 2 हिंद केसरी किताबाची मैदान झाली. दोन्हीमध्ये मित्रांनो तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आहे. मल्हार 11-11 आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल? तर मित्रांनो, मल्हार आपल्याला किरण अप्पा कालगाव शालगाव यांचा हिंद केसरी रायना आणि मल्हार 11-11 पुन्हा एकदा आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतात. पाठीमागं हा जोड आपल्याला बिनजोडमध्ये पळताना दिसला होता, रायना आणि मल्हार 11-11. एक टॉपचं स्पीड आपल्याला बघायला मिळालं होतं बिनजोडमध्ये आणि नक्कीच येणाऱ्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये देखील हाच जोड आपल्याला पळताना दिसू शकतो, मल्हार 11-11 आणि रायना. त्याचबरोबर या बैलगाडी क्षेत्रातील ज्या नंदीला रॉकेट म्हणून संबोधलं जातं, असा मित्रांनो घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा
मित्रांनो घोटकरांचा सर्जा आपल्याला कोणासोबत पळताना दिसू शकतो? तर मित्रांनो नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या, पाखऱ्या आणि घोटकरांचा सर्जा हा जोड आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. मित्रांनो जेव्हा हा जोड पळाला तेव्हा एक टॉपचं स्पीड बघायला मिळाले आणि नक्कीच येणाऱ्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये देखील हाच जोड आपल्याला पळताना दिसू शकतो. घोटकरांचा सर्जा आणि शेवाळे आबांचा पाखऱ्या. या मैदानामधला मित्रांनो पुढचा पहिरा आहे शिरसवडीकरांची रायफल. मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल आपल्याला माळशिरस मैदानामध्ये पळताना दिसले होता. माळशिरस मैदानामध्ये रायफल आणि मथुर आपल्याला पळताना दिसले. गटाला मित्रांनो हार झाली होती, परंतु रायफल नक्कीच आपल्याला विठ्ठल केसरी मैदानामध्ये कमबॅक करताना दिसेल. मित्रांनो रायफल आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल? तर मित्रांनो रायफल आपल्याला भारत शेठ वळकुंडे निमगावकरांच्या सावकार सोबत आपल्याला शिरसवडीकरांची रायफल पळताना दिसेल. हा हिंद केसरी जोड, हिंद केसरी रायफल आणि हिंद केसरी सावकार हा जोड आपल्याला येणाऱ्या विठ्ठल केसरी भव्य दिव्य अशा कातर खटाव या ठिकाणी जे मैदान होते त्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो कोरेगावकरांचा हिंद केसरी भवानी, भवानी आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल? तर मित्रांनो भवानी आणि दहीगावकरांचा पाखऱ्या हा जोड आपल्याला या भव्य दिव्य अशा विठ्ठल केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो अजित शेठ जगताप, अमर शेठ जगताप, कारुंडे एक्सप्रेस, व्हाईट गोल्डी चिक्या, चिक्या मित्रांनो आपल्याला कोणासोबत पळताना दिसू शकतो? आपण बघितलं असेल पाठीमागं मैदानात चिक्याच्या गाडीला टॉपचं स्पीड लागलं होतं आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी देखील ठरला होता चिक्या. मित्रांनो चिक्या आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल? तर मित्रांनो चिक्या आपल्याला राजू पाटील आगाशिवनगर व नवनाथ शेठ जगदाळे यांच्या मित्रांनो पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरीचा जो मानकरी असा लक्ष्य आणि मित्रांनो कारुंडे एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्या हा जोड आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो विठ्ठल केसरी भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो सर्वांना ज्या पहिऱ्याची आतुरता आहे, ज्या नंदींनी मित्रांनो याच विठ्ठल केसरी मैदानामध्ये प्रथम वर्षी देखील गुलालासाठी मानकरी ठरले, द्वितीय वर्षी देखील गुलालाचे मानकरी आणि या वर्षी देखील मित्रांनो सर्व कमिटी, आयोजक, नियोजक यांची एकच विनंती आहे की हा जोड पुन्हा एकदा विठ्ठल केसरी मैदानामध्ये पळताना दिसावा. तर मित्रांनो तो जोड कोणता आहे? तर मित्रांनो तो जोड आहे मागील वर्षी याच विठ्ठल केसरी भव्य दिव्य अशा ओपन 2025 मैदानातील प्रथम क्रमांकाचा जो मानकरी ठरला होता असा मोहिल शेठ धुमाळ सोसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, पैलवान अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचा षष्टम हिंद केसरी वेगाचा शेवट, वेगाचं भूत ज्या नंदीला म्हणलं जातं असा वेगाचा शेवट सर्जा आणि मित्रांनो द्वादशम हिंद केसरी बकासूर या विठ्ठल केसरी 2025च्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते. मित्रांनो यावर्षी देखील सर्व आयोजकांची इच्छा आहे की हा जोड विठ्ठल केसरी 2026चं जे मैदान होते 25 जुलैला त्या मैदानामध्ये हा जोड पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसावा. द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा.